नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर सायंटिस्ट सर्जरी सेंटरमध्ये. नुकतीच आपण सिरीज चालू केलेली आहे ए टू झेड मराठी व्याकरण. त्यातील हा 6वा भाग आहे. वारंवार विचारले जाणारे जे प्रश्न आहेत आपले सरळ सेवा भरतींना, त्याची सिरीज आहे. PYQ प्रश्न असतील तर विश्लेषणासहित मिळते तुम्हाला, आणि याच्या आधीचे जे पार्ट आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. तर चला तर मग आपण सुरू करूया आपल्या पुढच्या सिरीज. क्रमांक 88, जयोस्तुते श्रीमहमंगलम या शब्दामध्ये किती जोडाक्षरे आहेत? पर्याय अ 1, पर्याय ब 2, पर्याय क 3, पर्याय ड 4. तर याचे उत्तर क्रमांक आहे पर्याय क 3. 3 जोडाक्षरे आहेत. त्यातील एक स्तू आहे, स्त्री आहे आणि म एक आहे. प्रश्न क्रमांक 89, श्रीमान हे जोडाक्षर कसे बनले आहे? तर स्त्रीमध्ये श र ई येतं. ई हा दुसरा पाहिजे. म नंतर आ, मा, न नंतर अ, हे बरोबर आहे. अ पर्याय बरोबर आहे, श्रीमान. तिसऱ्यामध्ये बी श र ई आहे, पण ई हा पहिला आहे, तर दुसरा पाहिजे. प्रश्न क्रमांक 90, अक्षरे हे आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत, म्हणून अक्षरांना मूलध्वनी असे म्हणतात. तर अ संपूर्ण विधान बरोबर आहे. ब विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. क संपूर्ण विधान चूक आहे. पर्याय ड विधानाचा पूर्वार्ध चूक आहे. तर याचे उत्तर क्रमांक आहे ब विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. फक्त आवाजाच्या खुणा आहेत. पूर्वार्ध म्हणजे सुरुवातीचा भाग आणि उत्तरार्ध म्हणजे शेवटचा भाग असतो. प्रश्न क्रमांक 91, पुढीलपैकी कोणती व्यंजने शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारे आहेत? पर्याय 1 क, पर्याय 2 फ, पर्याय 3 ग, पर्याय 4 न. तर शेवटी स्वतंत्र उभा दंड याचा अर्थ की त्याला अक्षर चिटकलेले नसते. तर पर्याय 3 ग आणि पर्याय 4 न यांना चिटकलेले नाही, ते उत्तर आहे. मराठीत फक्त 3च अक्षरे आहेत, ग न श यांनाच फक्त स्वतंत्र उभा दंड आहे. तुम्ही त्याला गणेश या शॉर्टकट शब्दानुसार सुद्धा ध्यानात ठेवू शकता. गणेश म्हणजे ग न श. प्रश्न क्रमांक 92, स्वरांच्या ऱ्हस्व किंवा दीर्घ उच्चारानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात. त्यानुसार खाली काही शब्द दिले आहेत, त्यांच्या योग्य जोड्या जुळवा. तर पाणी, तर पाणी हा शब्द हात या शब्दाची समानार्थी आहे, त्याला पहिली वेलांटी आहे. ब ला पाणी म्हणजेच जल, पर्याय क्रमांक 3. क सूत पहिला उकार आहे, सूत म्हणजे मुलगा, पर्याय ड सूत दुसरा उकार आहे, त्याला धागा म्हणतात, सूत म्हणजे धागा. तर याचे उत्तर क्रमांक आहे क पहिल्याचं 1, 3, 2, 4 असे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 93, पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते आहेत? तर पर्याय 1 अ आ इ उ ओ, पर्याय 2 उ लू इ ज, पर्याय 3 अ इ ई उ, पर्याय 4 ए आय ओ औ. तर याचे उत्तर क्रमांक आहे 4 आय ऐ ओ औ. हे 4 संयुक्त स्वर आहेत. प्रश्न क्रमांक 94, क च त ट प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात? तर अ स्पर्श व्यंजने, ब अंत्यस्थ व्यंजने, क उष्म व्यंजने, ड मृदू व्यंजने. तर याचे उत्तर क्रमांक आहे अ स्पर्श व्यंजने. प्रश्न क्रमांक 95, च या च्या वर्गातील च छ ज ज या वर्गाचा उच्चार कसा होतो? तर अ कंठ्य व तालव्य, पर्याय ब मूर्धन्य व कंठ्य, पर्याय क तालव्य व दंत तालव्य, पर्याय ड दंत व औष्ठ्य. तर याचे उत्तर क्रमांक आहे क तालव्य व दंत तालव्य. धन्यवाद मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, कमेंट करा, लाईक करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काय अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट द्या. थँक्यू.